हॅलो स्टुडंट, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा आपला चॅप्टर चालू आहे आणि त्या चॅप्टर मधली एक्सरसाइज 3.2 आता आपण बघणार आहोत. या एक्सरसाइज मधले क्वेश्चन नंबर 1 आणि 2 आपण पोलर कोऑर्डिनेट टू कार्टेशियन वगैरे जे काही आहे ते कॅल्क्युलेशन बघितलं होतं. आता आपण जे बेस ऑन साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो आहे इन ट्रायंगल एबीसी इफ अँगल दिलेले दोन, अँगल ए 45 डिग्री, अँगल बी 60 डिग्री. फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. साइडचे जे रेशोज आहेत ते फाइंड आउट करायचे आणि रेशो फाइंड आउट करायचा आहे म्हणजे आपल्याला साइन रूल यूज करावा लागेल, कारण साइन रूल मध्येच रेशो फॉर्म आहे. म्हणूनच साइन रूलचा यूज करायचा आहे आणि त्यातला आपल्याला रिलेशन पण माहिती आहे. अँगल 2 दिलेले आहे, तिसरा अँगल पण कॅल्क्युलेट करता येईल, तो पहिल्यांदा कॅल्क्युलेट करून घेऊया. सो वी नो दॅट a plus b plus c is equal to 180 आणि व्हॅल्यू पुट करा 45 plus 60 plus c is equal to 180. यांची ऍडिशन करून इकडे शिफ्ट करूया. therefore c is equal to 180 मायनस यांची ऍडिशन येईल 105. c is equal to सबस्ट्रॅक्शन करा which is 75 डिग्री. अँगल सी आपल्याला 75 डिग्री मिळाला आणि जो रूल आहे तो साइन रूल आपण यूज करणार आहोत. therefore बाय साइन रूल टर्म कशी येईल आपली, a अपॉन साइन a इज इक्वल टू b अपॉन साइन b इज इक्वल टू c अपॉन साइन c. हा फॉर्म्युला घेऊया. a b c च्या व्हॅल्यू पुट करूया. जे अँगल्स आहेत 45, 60 आणि C आपण कॅल्क्युलेट केलाय 75. यातले हे दोन अँगल स्टँडर्ड अँगल आहेत, पण 75 स्टँडर्ड अँगल नाही आहे, त्यामुळे त्याच्या व्हॅल्यू आपल्याला सेपरेटली कॅल्क्युलेट करून घ्यावं लागेल. ज्याच्या माहिती आहे त्याच्या नंतरच सबस्टिट्यूट करूया जेव्हा ही पण माहिती होईल. therefore फॉर साइन 75. आता ह्याची व्हॅल्यू मागच्या वर्षी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलेच होते की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन आयदर तुम्ही 90 ची कंपॅरिझन करून करू शकतात, पण त्याच्यानंतरचा जो अँगल आहे तो स्टँडर्ड 30, 45 आणि 60च्या फॉर्ममध्ये यायला पाहिजे, किंवा कॉम्बिनेशन घ्यायचं. कोणाचं कॉम्बिनेशन, तर 30, 45 आणि 60चं कॉम्बिनेशन करून बघायचं, तरच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे याचा अर्थ ह्याच्यामध्ये 90 मायनस करावं लागेल आणि मगच येईल, आणि 15 ही काही टर्म स्टँडर्ड नाही आहे, त्यामुळे कॉम्बिनेशन घेताना आपल्याला कसं घ्यावं लागेल, साइन 45 प्लस 30 ऍडिशन येते 75, याचं कॉम्बिनेशन आपल्याला विचारात घ्यावं लागेल. ए बी चा फॉर्म्युला यूज करा. साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, हा फॉर्म्युला झाला. आता व्हॅल्यू माहिती आपल्याला 30चा आणि 45 साठी, साइनची पण आणि कॉसची पण, ती सबस्टिट्यूट करूया. 1/√2 इथे येईल √3/2. 1/√2 साइनची व्हॅल्यू असते 1/2. तर सिम्प्लिफिकेशन करा. √3/2√2 आणि इथे सिम्प्लिफिकेशन करा. 1/2√2 अपॉन √2, 2√2 कॉमन येईल, म्हणजेच √3 + 1. ही व्हॅल्यू कशाची झाली, साइन 75 डिग्रीची झाली. ह्या आपण अँगल फाइंड आउट केला. आता ही टर्म जी आहे ती कन्सिडर करूया. therefore a अपॉन, टर्म डायरेक्ट लिहा किंवा व्हॅल्यू लिहा. आता डायरेक्टच लिहूया. 45 साठी 1/√2, नंतर 30 साठी √3/2 आणि c अपॉन ही टर्म आपण फाइंड आउट केली आहे √3 + 1/2√2. therefore रेशो आपल्याला लिहायचा आहे. रेशो a as b as c ची व्हॅल्यू कशी लिहिता येईल, 1/√2 as √3/2 as √3 + 1/2√2. पण कॉमन टर्म आपण लिहित नाही रेशो मध्ये, हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. ज्यांना जमत नाही त्यांनी एलसीएम ह्याचा सगळ्यांचा घ्यायचा. एलसीएम किती येईल त्याचा, 2√2. हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. मी डायरेक्टच लिहू व्हॅल्यू मला लिहिता येईल, पण हे कच्चं कॅल्क्युलेशन करायचं. एलसीएम 2√2 येतो.
इथे 2√2 येण्यासाठी 2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणून वर पण 2 नी मल्टिप्लाय करायचं. दुसऱ्या टर्मला √2 नी मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे √2 इंटू √3. आन्सर काय येईल? √6. √3 इंटू √2. नंतर ही जी टर्म आहे त्याचा एलसीएम सेमच आहे, त्यामुळे ही व्हॅल्यू ऍज इट इज राहील. म्हणजे टर्म कॉमन टर्म न लिहिता फक्त व्हॅल्यू न्यूमरेटरची लिहायची. 2 ॲज √6 ॲज √3 प्लस 1. कॉमन टर्म आपण रिमूव्ह केली आणि हा जो रेशो आहे साइड्सचा तो आपला या पद्धतीने आला, आणि हेच आन्सर आपल्याला पाहिजे होतं. फाइंड द रेशो ऑफ इट्स साइड्स. साइड्सचे जे रेशोज आहेत ते आपल्याला या पद्धतीने मिळाले. हा पहिला प्रॉब्लेम जो आहे बाय युझिंग साइन रूल तो आपण सिम्प्लिफाय केलाय. नेक्स्ट प्रॉब्लेम प्रूव्ह दॅटच्या फॉर्म मधला आहे. इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट. In triangle ABC, prove that sin b minus c upon 2 is equal to b minus c upon a into cos a by 2. ह्या टर्मला सिम्प्लिफाय करण्यासाठी आपण जो RHS आहे तो RHS घेऊया आणि LHS प्रूव्ह करूया. RHS ची जी व्हॅल्यू आहे ती कन्सिडर करूया, आणि RHS मध्ये हे जे स्मॉल्स आहेत A B C हे जे स्मॉल आहेत त्यांच्यासाठी बाय साइन रूल सिंगल फॉर्म मध्ये, म्हणून साइन रूल यूज करायचा. स्क्वेअरच्या जर फॉर्म मध्ये असतं तर आपण कोसाइन रूल यूज केला असता, पण साइन रूलची व्हॅल्यू इथे लिहिता येते. cos a by 2 ॲज इट इज ठेवणार आहोत. आपल्याला माहिती आहे ए ची व्हॅल्यू लिहिताना आपल्याला लिहिता येतं, जो नोट आपण दिला होता साइन रूल नंतरचा तो लक्षात घ्यायचा. ए ची व्हॅल्यू कशी येते? 2r sin a. बी ची व्हॅल्यू कशी येईल? 2r sin b. सी ची व्हॅल्यू कशी येईल? 2r sin c. हे रिदमिक पॅटर्न लक्षात ठेवा म्हटलं होतं, त्याच पद्धतीने आपण सर्व साइडच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या घेतलेल्या आहेत. cos a by 2 ॲज इट इज. सिम्प्लिफिकेशन करा. 2r जो आहे तो कॉमन काढता येईल. 2r जर कॉमन काढला तर sin b मायनस sin c ही टर्म शिल्लक राहते, अपॉन 2r sin a ही टर्म राहील शिल्लक. याला बॉक्स ब्रॅकेट घालते मी मुद्दामून, cos a by 2, कारण आतमध्ये सिंपल ब्रॅकेट आहे म्हणून. हा 2r ला हा 2r जो आहे तो कॅन्सल होईल. आता व्हॅल्यू उरेल ती sin c मायनस sin d चा फॉर्म्युला यूज करता येतो. cd चा फॉर्म्युला जर यूज झाला, मायनस साइन आहे त्यामुळे पहिल्यांदा cos ची टर्म येईल. 2 cos b प्लस c अपॉन 2 इंटू साइन b मायनस c अपॉन 2 अपॉन, आता इथे साइन ए शिल्लक राहिलेला आहे, आणि साइन ए शिल्लक राहिलेला जो आहे तो हाफ अँगल मध्ये लिहिता येतो का याचा विचार करायचा. का तर इथे a बाय 2 आहे, हाफ अँगल आहे, म्हणून 2 थिटाचा इथे फॉर्म्युला यूज करायचा जेणेकरून तो हाफ अँगलच्या फॉर्म मध्ये लिहिता येईल. इथे जी टर्म आलेली आहे त्या टर्म मध्ये हा कॉम्बिनेशन ऍडिशनचं इथेच आहे आणि हाफ आहे, म्हणजेच रेशो चेंज होईल. मी मागच्या तासाला तुम्हाला सांगितलं होतं इन ट्रायंगल एबीसीचे जे फॉर्म्युलेज आहेत त्यानुसार ही जी टर्म आहे ती आपल्याला चेंज करता येते. 2 हा रेशो चेंज होईल कारण हाफ आहे, इथे साइन होईल आणि इथे अँगल बदलेल. अँगल काय होईल? a बाय 2, कारण जो नाहीये तो घ्यायचा, इथे नाहीये तो a बाय 2 या पद्धतीने. हा साइन b बाय मायनस सी अपॉन 2 ॲज इट इज राहील, अपॉन 2 थिटाचा फॉर्म्युला यूज करा, साइन a बाय 2 इंटू कॉस a बाय 2 इंटू कॉस a बाय 2 ॲज इट इज. आता फक्त सिम्प्लिफिकेशन करायचं आहे. 2 ला 2 कॅन्सल करा, साइन a बाय 2 ला साइन a बाय 2 कॅन्सल करा, कॉस a बाय 2 ला कॉस a बाय 2 कॅन्सल करा, म्हणजे टर्म कुठली शिल्लक राहील? साइन b मायनस सी अपॉन 2, आणि हेच आपल्याला पाहिजे होतं, विच इज इक्वल टू LHS. RHS घेतला होता आपण, LHS जो आहे तो प्रूव्ह केला. सो प्रॉब्लेम मध्ये, म्हणून मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, प्रॉब्लेम मध्ये आपल्याला फॉर्म्युले रूल्स
साइन रूलचा यूज केला आहे. इथे आपण CD चा फॉर्म्युला जो आहे तो यूज केलेला आहे. इथे आपण 2 थिटाचा फॉर्म्युला यूज केलेला आहे. परत इन ट्रायंगल ABC चा पण फॉर्म्युला यूज केलेला आहे. सगळे जे फॉर्म्युले मागे आपण बघितलेले आहेत त्याचा 1 बाय 1 यूज करत नेला आणि या पद्धतीने प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलेला आहे. पुढचा प्रॉब्लेम बघूया. With usual notation, prove that. Prove that 2a sin square c by 2 plus c sin square a by 2 is equal to a minus b plus c. हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळी सॉल्व्ह करता येतो, पण ऍप्लिकेशन तुम्हाला नसल्यामुळे तुम्हाला याच पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, एकच मेथडने सॉल्व्ह करता येईल. ऍप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल नुसार सुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो, पण तुम्हाला ते झालं नसल्यामुळे तुमच्यासाठी एकच मेथड आहे. सो या केसमध्ये आपण LHS घेऊया आणि RHS जो आहे तो प्रूव्ह करूया. LHS ची व्हॅल्यू 2a sin square c by 2 plus c sin square a by 2 आहे तसा मी लिहिला. आता 2 जो आहे त्याच्याने आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊया. 2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करताना थोडीशी टर्म मी वेगळी लिहिणार आहे, कारण इथे 2 sin square अशी जर टर्म मिळाली तर मला फॉर्म्युला 2 थिटाचा यूज करता येतो. म्हणूनच लिहिताना मी ही टर्म लिहिणार आहे a बाजूला 2 sin square c by 2. सिमिलर वेनी इथे पण हा 2 मल्टिप्लाय होईल, c बाजूला लिहिते मी 2 sin square a by 2. आणि आपल्याला 2 थिटाचा एक फॉर्म्युला माहिती आहे, 1 minus cos 2 theta is equal to 2 sin square theta. हा जो फॉर्म्युला आहे तो यूज करायचा आहे. इथे टर्म आता जर थिटा बाय 2 असेल तर इथे अँगल येणार थिटा. 2 टाइम आहेच, 2 टाइम इथे आहेच, त्यामुळे अँगल जो आहे तो इथे जो आहे तोच इथे येणार. म्हणजेच इथे अँगल C आहे म्हणजे C येणार, इथे अँगल A आहे म्हणून A येणार. सो हा 2 थिटाचा फॉर्म्युला जो आहे तो यूज करून ही टर्म होईल 1 minus cos C आणि ही टर्म होईल 1 minus cos A च्या फॉर्म मध्ये. आता सिम्प्लिफिकेशन करा, आतमध्ये A नी मल्टिप्लाय करा ह्या दोन्ही टर्मला, C नी ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करा. सो A minus A cos C plus C minus C cos A. या पद्धतीने आपण टर्म लिहिल्या. यातला हा जो आहे तो पॅटर्न थोडासा वेगळा काढूया, A plus C. आणि ही जी दोन टर्म आहे त्यातनं मायनस साइन कॉमन काढली तर व्हॅल्यू ही शिल्लक राहील पॉझिटिव्ह दोन्ही पण, प्लस C cos A. आणि जर टर्म रिदमिक फॉर्म मध्ये बघितली तर AC तीच व्हॅल्यू इथे CA च्या फॉर्म मध्ये. आणि म्हणूनच बाय प्रोजेक्शन रूल ह्या टर्मची व्हॅल्यू थर्ड जो अँगल आहे साइड आहे ती लिहिता येते. AC चं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे उरलेली जी साइड आहे ती म्हणजे आपली B आहे. म्हणजेच हीच टर्म पाहिजे होती, फक्त टर्म कशी पाहिजे A minus B plus C, जसं पाहिजे त्याच पद्धतीने हा मायनस इथे लिहिला मी, विच इज इक्वल टू RHS. सो या केसमध्ये प्रोजेक्शन रूल यूज झालेला आहे, तसंच 2 थिटाचा इथे फॉर्म्युला सुद्धा यूज केलेला आहे. 2 थिटाचा पण फॉर्म्युला आणि प्रोजेक्शन पण रूल. ज्यांना लक्षात येत नाही त्यांनी इथे रिझन लिहून ठेवा, नंतरच्या वेळेस ते लक्षात राहील आणि कॅल्क्युलेशन इझी वाटेल. अदरवाईज ना नुसतं ऐकून सोडायचं नाही, त्या वेळेस सॉल्व्ह करायच्या टर्म, म्हणजेच व्हॅल्यू लक्षात राहतील कायमस्वरूपी. आता पुढचा प्रॉब्लेम बघूया. In triangle ABC, prove that. ही टर्म थोडीशी मोठी आहे, पण त्यातलं सिम्प्लिफिकेशन एकदा लक्षात आलं की लक्षात येईल तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. टर्म आहे A क्यूब साइन B मायनस C प्लस B क्यूब साइन C मायनस A प्लस C क्यूब साइन A माइनस B
इज इक्वल टू 0. सो प्रूव्ह दॅट आहे, पण 3 टर्मचं कॉम्बिनेशन आहे आणि त्या तीन टर्म इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये, जे LHS इज इक्वल टू RHS जर प्रूव्ह करायचं झालं तर RHS ची व्हॅल्यू 0 आली पाहिजे. आणि 3 टर्मचं जर कॉम्बिनेशन नीट बघितलं तर इथे A आहे साइड, तर अँगल दिले आतमध्ये BC. इथे साइड B आहे तर आतमध्ये उरलेले 2 अँगलच्या फॉर्ममध्ये, CA म्हणून आतले उरलेले 2 अँगलच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे यातली एक टर्मच मी सिम्प्लिफाय करेल. यातली एक टर्म जर सिम्प्लिफाय केली तर उरलेल्या 2 टर्म सिमिलर वेनी आपल्याला लिहिता येतात. एकच टर्म सिम्प्लिफाय करूया, उरलेल्या टर्मच्या डायरेक्ट तुम्हाला व्हॅल्यू कशा लिहायच्या ह्या लक्षात येतील आणि त्या व्हॅल्यूज वरून LHS घेऊन RHS आपण पूर्ण कंप्लीट करणार आहोत. सो कन्सिडर ओनली फर्स्ट टर्म. या टर्म मध्ये इथे तुम्हाला फॉर्म्युला यूज करता येतो साइन A मायनस B चा, तो यूज करायचा. टर्म मात्र ह्या घ्यायच्या. सो A क्यूब ॲज इट इज, टर्म आपली आहे साइन B कॉस C मायनस कॉस B साइन C. हा आपला AB चा जो फॉर्म्युला आहे तो यूज झाला. आता इथे या केसमध्ये साइन रूल नुसार साइनच्या व्हॅल्यू रिप्लेस करायच्या आणि कोसाइन रूल नुसार कॉसच्या व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या. साइन पण रूल यूज होईल आणि कोसाइन रूल पण यूज होईल. यूज करताना आपल्याला साइन B ची व्हॅल्यू साइन C ची व्हॅल्यू लिहायची, म्हणजे K टाइम, तुम्ही नोट बघितली तर लक्षात येईल, K टाइम A इथे B आहे, सो K टाइम B K टाइम C अशा जर टर्म्स आहेत त्या यूज करता येईल. आणि कोसाइन रूल कॉसच्या जशा व्हॅल्यूज आहेत आपल्या तशाच वेनी यूज करायच्या. सो बाय साइन रूल ही टर्म होईल KB. बाय कोसाइन रूल ही लिहिता येते C अँगल दिलाय उरलेल्या 2 साइड्स A² प्लस B² मायनस C² अपॉन 2AB मायनस ही टर्म मी अगोदर लिहिते KC. कोसाइन रूल नुसार B ची व्हॅल्यू लिहायची, म्हणजे A आणि C चं कॉम्बिनेशन मायनस B² अपॉन 2AC. आता सिम्प्लिफिकेशन करा. हा जो K आहे तो कॉमन काढता येईल, तो कॉमन काढूया. हा B ला हा B कॅन्सल करा, इथे C ला हा C जो आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे K कॉमन काढला मी. A क्यूब आणि ही जी टर्म शिल्लक राहिली A² प्लस B² मायनस C² अपॉन 2A मायनस A² प्लस C² मायनस B² अपॉन 2A. परत 2A कॉमन काढता येतं, तो 2A कॉमन काढू आपण. आणि इथे मायनस असल्यामुळे पुढच्या टर्मच्या साइन चेंज करून लिहूया. लिहिताना अपॉन 2A कॉमन. आता लिहिताना टर्म कशी लिहायची, ही टर्म आहे तशी, आणि इथे मायनस असल्यामुळे पुढच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपण मायनसने मल्टिप्लाय करून घेणार आहोत. मायनस मायनस आणि प्लस B² या फॉर्म मध्ये ही टर्म लिहिली जाईल. सिम्प्लिफाय करा. हा A ला क्यूब मधला एक A कॅन्सल होईल, जे A² शिल्लक राहिला अपॉन 2. इथे टर्म्स ज्या कॅन्सल होतात त्या कॅन्सल करा. सो A² ला प्लस मायनस A² कॅन्सल, बाकीच्या टर्मची ऍडिशन. सो 2B² मायनस 2C². आता 2 परत कॉमन येईल, सो 2 परत कॉमन काढा इंटू 2B² मायनस C². हा 2 ह्या 2 ला कॅन्सल होईल, म्हणजे टर्म काय शिल्लक राहते K A² B² मायनस C². एवढंच शिल्लक राहील. आणि आता मात्र ह्याच्या पुढे सिम्प्लिफिकेशन त्याचं होणार नाही. टर्म जी आहे ओरिजिनल ती कशी होती, A क्यूब साइन BC B मायनस C या पद्धतीने होती. आणि आपल्याला आलेली व्हॅल्यू कशी आली आहे, K कॉन्स्टंट K आपण जो आहे तो आलाय. हा क्यूब होता तो स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट झाला, आणि इथे ज्या अँगल व्हॅल्यू होत्या त्या साइडच्या फॉर्म मध्ये स्क्वेअर मध्ये झाल्या. हे कॉम्बिनेशन लक्षात घ्यायचं. याचा अर्थ उरलेल्या ह्या ज्या 2 टर्म्स आहेत त्या कशा लिहिता येतील आपल्याला, दरफोर इथे लिहिते मी सिमिलरली. ही जी टर्म आहे ती कशी होईल, B क्यूब साइन C मायनस A आहे. आता ही टर्म कशी होईल मग, K B² होईल, कॉन्स्टंट K येईल आणि ह्याचा 1 कमी होईल. तसंच ही जी व्हॅल्यू आहे ती साइडच्या फॉर्म मध्ये येईल, साइड C² मायनस A² च्या फॉर्म मध्ये. तसंच थर्ड टर्म कशी येईल, साइन A मायनस B.
दिस व्हॅल्यू कशी येईल के सी इंटू ह्या दोघांचं साइड ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ए पहिल्या टर्मची, दुसऱ्या टर्मची आणि तिसऱ्या टर्मची मिळून LHS कन्सिडर करून RHS आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता मी LHS लिहित बसत नाही, इथेच जे चेंजेस आहेत ना ते डायरेक्ट करते. हा जो LHS आहे तो मी इथे डायरेक्ट लिहिते. RHS 0 आलाय तो आपण प्रूव्ह करूया. सो हा LHS जो आहे तो लिहून काढायचा तुम्ही सगळा. नंतर ह्या ज्या व्हॅल्यूज आलेल्या आहेत आपल्या त्या व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करू. पहिली व्हॅल्यू येईल के ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. दुसरी टर्म के बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. आणि तिसरी टर्म के सी स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्या व्हॅल्यूज आलेल्या आपण सबस्टिट्यूट केल्या. सगळ्यामध्ये कॉमन काय आहे तर के आहे, तो आपण बाजूला काढला. आता ए स्क्वेअरनी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं, बी स्क्वेअरनी आणि सी स्क्वेअरनी आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. हे मल्टिप्लाय करत असताना थोडंसं सिक्वेन्स लक्षात घ्यायचा. पहिले ए लिहायचा, नंतर बी, नंतर सी. सिक्वेन्स जसा असेल त्या पद्धतीने लिहित चालायचं, जेणेकरून टर्म्स ज्या आहेत त्या ऑब्झर्वेशनला व्यवस्थित दिसतात. ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर सिक्वेन्स बघा, प्लस बी सी, सो बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए बी येतो म्हणून ए स्क्वेअर बी स्क्वेअर येतो, प्लस ही टर्म येईल ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर सी स्क्वेअर. सिक्वेन्स मी मेंटेन केला, जो पहिला येतो त्याला पहिल्यांदा लिहिलं. या वेळी मल्टिप्लिकेशन करून घेतलं की आता चेक करा, इथे ए बी स्क्वेअर आहे, ए बी स्क्वेअर प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल होईल. सिमिलर वेनी ए सी स्क्वेअर प्लस मायनस एकमेकांना कॅन्सल होईल. म्हणून सिक्वेन्स मी नीट लिहिला की जेणेकरून ह्या ज्या कॅन्सलच्या टर्म्स आहेत त्या लगेच दिसतात. अदरवाईज त्या शोधाव्या लागतात आणि शोधताना मग अडचणी येतात, कळत नाही टर्म. सगळ्या टर्म्स कॅन्सल झाल्या म्हणजे काय झालं, 0 आलं. सो के इंटू 0 म्हणजे काय येईल, 0 विच इज इक्वल टू RHS. सो LHS घेऊन आपण RHS प्रूव्ह केला, पण करत असताना त्यातली एक टर्म घेतली आणि उरलेल्या ज्या 2 टर्म्स आहेत त्या आपल्याला सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये ॲज इट इज सिमिलरली म्हणायचं आणि सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये घेऊन त्या व्यवस्थित सिम्प्लिफाय करायच्या. हे जे एक्झाम्पल्स असतात ह्या एक्झाम्पल्समध्ये मल्टिपल वेनी तुम्ही हे सोल्युशन सॉल्व्ह करू शकता. एखाद्याला वाटलं की हा जो क्यूब लिहिलाय मी त्याचं स्प्लिट आउट करायचं, म्हणजे हा ए क्यूब जो आहे त्याचंच फॅक्टर करायचं ए स्क्वेअर इंटू ए, मग हा जो ए आहे त्याच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. असं वेगवेगळ्या पद्धतीने ही ट्रिग्नोमेट्री जी आहे ती सॉल्व्ह करू शकतो आपण. ह्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करताना मल्टिपल वेनी करता येतं. पण एक आहे की ह्या प्रॉब्लेम मध्ये LHS घेऊनच RHS प्रूव्ह करता येतो. RHS घेऊन LHS होणार नाही, कारण RHS ची व्हॅल्यू 0 आहे हे लक्षात घ्यायचं. LHS RHS मागच्या पण एक्झाम्पल मध्ये तुम्ही उलट जरी केलं ना तरी काही फरक पडत नाही. मागच्या एक्झाम्पल मध्ये मागचे जो दोन्ही एक्झाम्पल आहेत ना त्याला जर तुम्ही पहिले LHS घ्या नंतर RHS प्रूव्ह करा किंवा RHS घ्या LHS प्रूव्ह करा, पण फॉर्म्युले नीट यूज करायचे. जे काही आपले फॉर्म्युलेज आहेत ते बेसिक लक्षात घ्यायचे आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. कधी काय केलं पाहिजे एवढंच लक्षात यायला पाहिजे. मल्टिपल वेनी सॉल्व्ह करा तरी चालेल, आन्सर सारखंच येतं. पण हे करत असताना प्रॉब्लेम्समध्ये फॉर्म्युले जे आपण यूज करत आहोत ते फॉर्म्युले बदलून चालत नाही. ते फॉर्म्युले त्याच पद्धतीने यूज झाले पाहिजे. फरक कुठे पडणार, लेंथ ऑफ प्रॉब्लेममध्ये. म्हणजे प्रॉब्लेमची लेंथ एक तर लहान होईल किंवा वाढेल. जर या पद्धतीने केलं तर एवढी लेंथ राहील त्याची, जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर वाढेल ती प्रॉब्लेमची लेंथ. कारण मल्टिपल वेनी आपण जेव्हा थिंक करतो, वाढलं तरी काही हरकत नाही, विचार तरी आपली चालू होते ना प्रक्रिया, तरी करायला काही हरकत नाही. विचार करा आणि त्यानुसार प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह करा. उरलेले जे प्रॉब्लेम्स आहेत ते बघूया. थोडेसे मोठे आहेत हे प्रॉब्लेम्स, हे आपण पुढच्या तासाला बघूया. थोडंसं मोठे आहेत, मग एकदा चालू केलं ना परत थांबता येणार नाही. ठीक आहे, उरलेले 3 प्रॉब्लेम्स आहेत, 9 पर्यंतचेच प्रॉब्लेम्स आपण घेणार आहे. खालचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते हाफ अँगल फॉर्म्युल्यावर आहे, तो आपल्या पोर्शन मधनं कट केल्यामुळे. उरलेले 3 प्रॉब्लेम्स आपण पुढच्या तासाला बघूया.